भगवंताच्या अवताराची कारण शापही आहे आणि वरदानही आहे. त्यामुळे भगवान अवताराला येतात त्याला शापही कारण आहे आणि वरदानही कारण आहे. ते शाप वरदान असणाऱ्या दिव्य कथा, दीर्घ कथा सोडणार नाही. उद्याला नक्की सांगेल. कारण स्वयंभू म्हणून शत्रुपा महाराणीची कथा मोठी सुंदर आहे. रामचरित्र आपल्याला सांगायचं नाहीच आहे. रामचरित्राच्या निमित्तानं आपल्याला स्वतःला शिकवून घ्यायचंय. स्वतःला तुम्हाला मोबाईलची भाषा फार कळते, तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच अपडेट करायचं आहे. हे चांगलं झालं, सोपी भाषा. रामचरित्राच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या उन्नतीकरता, विकसिततेकरता, उदात्ततेकरता समजून घ्यायच्या आहेत. राम पाहावा कसा, रामाच्या जवळ जावं कसं, राम आपलासा कसा होईल, राम कसे आहेत, सारे चरित्र भगवंताचे भगवान शिव माता पार्वतीला सांगणार, भरद्वाजांना याज्ञवल्क्य सांगतील, काकभूषणी महाराज गरुडजींना सांगतील, गोस्वामी तुलसीदास तुम्हा आम्हाला सांगतील. रामकथा 4 घाटावरती होत असते. एक शरणागतीचा घाट आहे, ज्ञान घाट आहे, प्रेम भक्तीचा घाट आहे आणि दैन्य घाट आहे. 4 वक्ते आहेत, 4 श्रोते आहेत. त्यात 2 वक्ते आणि श्रोत्यांची ओळख झाली. एक याज्ञवल्क्य आणि भरद्वाज आणि भगवान महादेव आणि पार्वती. 3रे वक्ते आहेत काकभूषणी महाराज आणि गरुडजी. 4थे वक्ते आहेत गोस्वामी तुलसीदास आणि संत मंडळी. 4 जोड्या श्रोता आणि वक्ता यांच्या रामकथा सांगतात. 4 घाटावरती सांगतात आणि या 4घांच्याही कथा सांगण्यामध्ये 4 विषय येतात. याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या रामचरित्रात ज्ञानकथा आहे. याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या रामकथेमध्ये ज्ञानकथा आहे. काकभूषणी महाराज आणि गरुडजी यांच्या कथेमध्ये भक्तीची कथा आहे, भक्ती मार्गाचं विश्लेषण आहे. गोस्वामी तुलसीदास आणि संत यांच्या कथेमध्ये शरणागतीची कथा आहे. आणि मोठं सुंदर असं चरित्र भगवान महादेव माता पार्वतीला सांगतात. ते कर्म मार्गाचं, ज्ञान मार्गाचं, भक्ती मार्गाचं, योग मार्गाचं. त्यामुळे अत्यंत विस्तृत अशी रामकथा. मुळातच आपण शतकोटी अपारा असं म्हणतो असलेली ही कथा, आजवर झालेली चर्चा भगवंताच्या चरणावरती अर्पण करू.